तने तू आणखीन कोणता पदार्थ दाखवणार आहेस? आता मूग आणि मटकीचे आणि बुंदीचं सँडविच आहे. अरे वा, वेगळं आहे. हो. साहित्य काय लागणार? मूग आणि मटकी घेतले वाफवलेले, ही बुंदी, हे फ्रेश क्रीम घेतलेले, नंतर बटर आहे ब्रेडला लावायला, नंतर हे रामदेवची काळी मिरी आहे, काळी मिरी पावडर, मीठ आणि ब्रेड. आता काय करा, कशी सुरुवात करायची? आता आपण पहिल्यांदा त्याचं आतलं फिलिंग जे आहे ते करून घेऊया. त्याच्यासाठी मूग मटकी आणि ते क्रीम हे मिक्स करायचं. मग आपल्या हेल्दी ड्रिंक सारखं आय थिंक हे पण खूप हेल्दी आहे ना? हो. तर हे मूग आता खूप रिसेंटली याच्यावरती खूप रिसर्च चालू आहे. तो ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडाचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी म्हणून ह्याचा उपयोग खूप करायला लागलाय. आणि प्रोटीन्स आणि याची कॅलोरिफिक व्हॅल्यू सुद्धा प्रचंड जास्ती आहे. म्हणजे चीज बटरच्या इक्विव्हॅलंट ह्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू असं रिसर्च मध्ये म्हणलं गेलं आहे. आणि असं आपलं कधी खाणं होत नाही सँडविचच्या निमित्ताने, वेगळं फिलिंग पोटात. फ्रेश क्रीम आहे ना? फ्रेश क्रीम. तुझा कधी असा कोणता पदार्थ फसलाय का रे, किंवा असं काहीतरी बनवायला गेलास आणि आता जेव्हा आई शिकवते तुला तेव्हा काही बनवायला गेलास आईने शिकवलेलं असं नाही जमलं? बरेच वेळा असं फसलो की चुकीचं झालंय किंवा उगाच पाणी जास्त झालंय, असं बरेच वेळा झालंय. पण त्याच्यासाठी आई लगेच मग निस्तरून देते, त्यामुळे मग ते त्याच्यातूनही काहीतरी नवीन मार्ग निघू शकतो. त्याच्यातही वेगळा पदार्थ निर्माण होतो. मग यात आता आपण मीठ आणि मिरपूड घालून घेऊ. बनवलेला असा कोणता पदार्थ आवडतो की तुला असं वाटतं की खूप छान बनवतोस? मला परवाच एक वेगळ्या प्रकारची, माझी आई जपानला जाऊन आलेली आहे, तर तिकडे आईने शिकलेली जी भेंडीची भाजी होती. भेंडीची भाजी? तर ती मला आईने शिकवली होती आणि ती मला केलेली स्वतःहून मला खूप आवडली होती की हे खूपच छान झाली होती म्हणून, त्यामुळे ती भाजी खूपच आवडली. ओके. तिकडचं म्हणजे जेवण जे असतं ते खूप असं फार असं त्याच्यात मसाला किंवा चटपटीत असं फार नसतं, एवढं चटपटीत ब्लँड असतं. हो, ते लोक खूप असं नुसतं वाफळलेलं हे गोष्टीच खातात. पण हे आईनी स्पेशल तिकडे जाऊन शिकून आली होती की हे अशी ही भाजी करतात, त्यांना तिकडे ओकरा म्हणतात, तर त्याची ही खूपच छान होती. बरोबर. आता आपण ब्रेडला बटर लावून घेऊया. अच्छा. आता आपण हे ह्याच्यावरती घालून घेऊया. ठीक आहे. आता ह्याला थोडा इंडियन टच देण्यासाठी आपण बुंदी घालू. बुंदी घालून त्याचं हे करून घेतले सँडविच की क्रिस्पी असं लागतात आणि त्या क्रंची याच्याने खूप छान लागतात. आणि बटर थोडं जास्तीचं लावलं तरी त्या बटरचा स्वाद खूपच छान या सँडविचला येतो. आता हे आपण टोस्ट करायला लावू. मग आता हे साधं नॉर्मल टोस्टर मधून आपण जसं काढतो तसं सँडविच, किंवा आपण एखाद्या ग्रिल करायचं असेल तर ग्रिलही करू शकतो ना? ओके, व्हेरी गुड. आपण हे करून घेऊया आणि तोपर्यंत आपले प्रेक्षक साहित्य आणि कृती लिहून घेतील. स्प्राउट्स बुंदी सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाफवलेले मूग आणि मटकी, बुंदी, फ्रेश क्रीम, बटर, काळी मिरी पूड, मीठ आणि ब्रेडच्या स्लाइसेस. कृती: एका बाउलमध्ये वाफवलेले मूग आणि मटकी घेऊन त्यामध्ये फ्रेश क्रीम, मिरपूड आणि मीठ घालावं. 2 ब्रेड स्लाइसना एका बाजूने बटर लावून घ्यावं. या ब्रेड स्लाइसवर स्प्राउट्सचं मिश्रण आणि बुंदी घालावी. ओपन फेस सँडविच पॅनवर ग्रिल करून घ्यावं.